नमस्कार मैत्रिणींनो, मानसी संवादच्या आज दुसऱ्या भागात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी डॉक्टर अपर्णाताई जोजारे आलेले आहेत, ज्या आयुर्वेद आणि योग या विषयावरती बोलणार आहेत. नमस्कार अपर्णाताई. नमस्कार. ताईंनी त्यांचं शिक्षण आर्य पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई येथून पूर्ण केलेलं आहे. त्या पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचार रुग्णांना देतात. कोथरूडमध्ये त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे आणि गेले 15 वर्षाहून जास्त काळ त्या आयुर्वेदिक उपचार आणि सल्ला आपल्या येणाऱ्या पेशंट्सला देतात. आज ताई आपल्याशी संवाद साधणार आहेत. हरिओम ताई. हरिओम. आज आपण एक छान विषय तुम्ही त्या विषयावरती बोलणार आहात, तो म्हणजे आयुर्वेद आणि योग. खरं तर आयुर्वेद आणि योग ही सख्खी भावंड म्हटली तरी चालतील. तर तुमच्याकडनं जाणून घेऊयात की हे कशा प्रकारे आयुर्वेद आणि योग हे एकमेकांना परस्पर पूरक आहेत. मानवाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक आरोग्याचा ह्या दोन्ही शास्त्रांनी खूप चांगला अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या दोन्ही शास्त्रांचा दिनचर्येवर अतिशय भर आहे. आयुर्वेदानुसार आयुर्वेदात दिनचर्येनुसार अभ्यंग, योग, सकाळी लवकर उठणे, झोप घेणे ह्यावर भर दिलेला आहे. तर योगानुसार आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा ह्यावर भर दिलेला आहे. थोडक्यात आपल्याला ह्या दोन्ही शास्त्राने आपल्या भावनिक आणि शारीरिक दोन्ही व्याधींवरती काम करता येतं. बरोबर. आणि ह्याचा सर्वात मुख्य म्हणजे आयुर्वेदिक आणि योगाभ्यास दोन्ही गोष्ट जसं तुम्ही सांगितलं की झोप आवश्यक आहे, पुरेशी झोप असणं आवश्यक आहे. म्हणजेच आहार, विहार, आचार, विचार ह्या 4 चतुःश्रुतीवरती ही सगळी कामं करतात. तर त्याबद्दल आपण सांगूया, म्हणजे त्याबद्दल बोलूयात. बरोबर. तर आयुर्वेदानुसार आहाराला अतिशय महत्त्व दिलं आहे, त्यातल्या त्यात संतुलित आहाराला. तर संतुलित आहार म्हणजे काय की योग्य वेळी, योग्य प्रमाणात, सर्व पोषण घटकांसहित व्यक्ती प्रकृतीनुसार आणि पचनशक्तीनुसार घेतलेला आहार हा म्हणजे संतुलित आहार. मग तो संतुलित आहार षड्रसयुक्त असावा. षड्रसयुक्त म्हणजे काय? मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. आता मधुर रस म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, बरोबर. हां. लवण म्हणजे खारट, कटू म्हणजे तिखट. आयुर्वेदामध्ये कटू म्हणजे तिखट, बरोबर. आणि तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे तुरट. तर ह्या सर्व रसांचा त्यामध्ये आहारामध्ये समावेश असावा असं आयुर्वेद सांगतं. तर योगशास्त्र काय सांगतं की योगशास्त्र सात्विक आहार सांगतो. मधुर रसाचा, जसं की हटप्रदीपिकेमध्ये त्यांनी स्वामी स्वात्मारामांनी मधुर रसायुक्त असा आहार असावा. बरोबर. म्हणजे फळ, बरोबर, फळं, भाज्या, कडधान्य, तूप, सुकामेवा, दूध, बरोबर, हे समावेश असलेला असा आहार म्हणजे योगशास्त्रात सांगितलं आहे. म्हणजे हे दोघी शास्त्र एकमेकांसोबत पॅरेलल आहेत. दोघांनी पण सात्विक आहारावरच भर दिला आहे, कारण की दोघांचा पण जो उगम आहे ना तो वेदांमधनं झाला आहे. आयुर्वेदाचं मूळ आहे ते अथर्ववेद आणि योगचं मूळ आहे ते यजुर्वेद. बरोबर. तर मग असा पोषण संतुलित आहार दोघांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण घेतला तर आपण आजारांपासून दूर राहतो. ताई, जसं आहार आपण म्हणालो की आहार, विहार, आचार, विचार याच्यावरती बोलणार आहोत, पण आहार हा सुद्धा ऋतुचर्येनुसार बदलत असतो. बरोबर. कारण की पावसाळ्यातला आहार थोडासा वेगळा आणि त्या प्रकारे आपले सण पण आहेत, त्या प्रकारेही आपल्या आहाराची पद्धती म्हणजे ऋतुमानाप्रमाणे बदलत जाते. बरोबर. त्याच्याबद्दल बोलूयात. ओके. तर कसं आहे की आपल्या महाराष्ट्रात आपण सणांनुसार आहार घेतो, तो कुठेतरी परंपरेला धरू नये आणि ती परंपरा आयुर्वेदानुसार आलेली आहे. तर बरोबर. तर आयुर्वेदानुसार ज्याप्रमाणे पावसाळा असतो त्यावेळेस उष्ण, स्निग्ध असा आहार घ्यायचा. उष्मांक देणारे, कारण की पावसाळ्यात काय असतो की वात वाढतो आणि वाताला कमी कोण करतं? उष्ण आणि स्निग्धता. म्हणून आपण पावसाळ्यामध्ये उष्ण, स्निग्ध असे आहार घ्यायचे. त्याचप्रमाणे गरम पाणी प्यायचं. आहारामध्ये तुम्ही म्हणाल तर धने, जिरे, ओवा, गूळ ह्याचा समावेश असावा. आता पावसाळ्यामध्ये आपलं पचनशक्ती अतिशय कमी असते, अग्नी अतिशय मंद असतो, त्यामुळे तळलेले पदार्थ, तिखट, बाहेरचे पदार्थ, नॉनव्हेज हे शक्यतो खाऊ नये. म्हणूनच आपण श्रावणात नॉनव्हेज खात नाही. म्हणजे काहीतरी पद्धती ह्या पहिल्यापासून आलेल्या असतात. आता आपण ऋतुचर्येबद्दल बोललो,
पण खरं ही ऋतुचर्या हा पण प्रत्येक व्यक्तीबरोबर, म्हणजे आयुर्वेद हेच मानतं की प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी आहे. त्या 3 प्रकृती जसं कफ, दोष, पित्त, तर त्याच्याप्रमाणे कसं बदलतं आणि त्या प्रकृतींची काही लक्षणं किंवा आपण थोडक्यात आपली प्रकृती थोडी कशी ओळखायची आणि ती प्रकृती म्हणजे काय? ओके. तर आयुर्वेदानुसार 3 प्रकृतीवर आपलं स्वास्थ्य असतं, वात, पित्त, कफ, आणि ह्याच्यानुसारच आपली प्रकृती ठरते. जर शरीरामध्ये वात वाढला तर शरीरामध्ये रुक्षता येते, लघुता येते, सांधेदुखी होतात, बद्धकोष्ठता होते, त्याचप्रमाणे वाताचे आजार होतात. आणि हे शक्यतो पावसाळ्यामध्ये वात वाढतो तेव्हा वाताचे आजार होतात. मग त्यासाठी आपण काय करायचं, तर आयुर्वेदाने सांगितलंय वातनाशक आहार घ्यायचा. वातनाशक आहार म्हणजे कसा, तर उष्ण, तीक्ष्ण, स्निग्धता असावा. त्याचप्रमाणे गरम गरम खावं, शिळे खाऊ नये, तळलेलं खाऊ नये, वात प्रकृती असेल तर, किंवा शरीरात वात वाढलेला असेल तर. पण त्याचप्रमाणे पंचकर्म सांगितलं आहे आयुर्वेदाने. तर वात प्रकृतीसाठी किंवा वात वाढला असेल, वाताचे आजार असेल तर बस्ती हे सर्वश्रेष्ठ पंचकर्म सांगितलेलं आहे. तर बस्तीमुळे काय होतं की वात बाहेर टाकला जातो शरीरात असलेला. तर म्हणून प्रत्येक पावसाळ्यात आपण बस्ती ही सर्वश्रेष्ठ चिकित्सा करून घ्यावी. तर योगामध्ये त्याचप्रमाणे योगामध्ये पण हे सांगितलं आहे की योगासने, तर त्यामध्ये आपली पचनशक्ती अतिशय कमी असते, आजारी होण्याचं प्रमाण कमी असतं. म्हणून योगशास्त्रामध्ये पण काय सांगितलं आहे की पावसाळ्यात योगा अतिशय सौम्य करावा. त्याचप्रमाणे अनुलोम विलोम करावं, नाडीशोधन करावं आणि भ्रामरी करावं. म्हणजे त्यामुळे आपण आजारांपासून वाताचं शमन होऊ शकतं आणि आजारांपासून दूर राहतो. म्हणूनच आपल्याकडे सर्वात म्हणजे वज्रासनाला अनन्यसाधारण महत्व आहे. अगदी परंपरेपासून जेवण झालं की आपण वज्रासनात बसतो, बरोबर. आपलं डायजेशन हे सगळं उत्तम असावं, व्यवस्थित असावं म्हणून. त्यामुळे वातासाठी खरं तर आपण असं म्हणूयाला काही हरकत नाहीये की वज्रासन नियमित करा, आणि एकमेव आसन जे जेवण केल्यानंतर सुद्धा चालू शकतं. बरोबर. वज्रासन, सूर्यनमस्कार नियमित केले पाहिजे, पवनमुक्तासन नियमित केलं पाहिजे. ह्याच्यामुळे वात निघून जातो. एक वाताबद्दल. आणि आता आपण कफ आणि पित्त या प्रकृतीकडे वळूयात. बरोबर. आता पित्त प्रकृती, तर ज्यावेळेस पित्त शरीरातलं वाढतं, तर पित्त शरीरातलं वाढल्यावर काय होतं, तर राग येणे, चिडचिड होणे, त्याचप्रमाणे अतिशय घाम येणे, ॲसिडिटी, आम्लता हे वाढतं. मग ह्या पित्तासाठी आपण आहार कसा ठेवला पाहिजे, तर पित्तासाठी आपण सौम्य आहार ठेवला पाहिजे. उष्ण नाही, बाहेरचे पदार्थ नाही, तिखट नाही, तुपाचं प्रमाण आहारामध्ये अतिशय व्यवस्थित पाहिजे. मग हे पित्त कोणत्या ऋतूमध्ये जास्त वाढतं? आयुर्वेदानुसार पित्त शरद ऋतूमध्ये वाढतं. तर त्यामुळे आपण शरद ऋतूमध्ये काय सांगितलंय की वर्षातून एकदा विरेचन करायला पाहिजे. तर पित्तासाठी विरेचन हे सर्वश्रेष्ठ पंचकर्म सांगितलेलं आहे. तर आणि मग आता पित्तासाठी आपण योगा काय करायला हवा, योग आसन. तर पित्तासाठी आपण चंद्रभेदन करायला हवं, बरोबर ना. प्राणायाम जास्तीत जास्त शीतली, सितकारी आणि चंद्रभेदन, चंद्र नमस्कार. करेक्ट. तर योगशास्त्राने ह्या गोष्टी सांगितल्यात. म्हणजे दोन्ही शास्त्रांनी ना आपल्याला वात पित्त कफाचा पण विचार केलेला आहे की वात पित्त कफ, पण त्यांनी सांगितले की कशाने उष्णता कमी होते, कशाने उष्णता वाढते. म्हणून त्यांनी चंद्र नमस्कार, सूर्यनमस्कार ह्याचा उल्लेख केलेला आहे. जसं तुम्ही म्हणालात की ह्याचा व्यक्तिमत्वावरती किती परिणाम होतो, जसं की पित्तवाला तुम्ही की स्वभावामध्ये चिडचिड होणं, म्हणजे आपल्या परंपरेमध्ये आयुर्वेद आणि योग किती महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, की आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास ह्या जर सगळ्या गोष्टी पाळल्या तर किती छान होऊ शकतो. हा, बरोबर. तर कफ वाढला की आता कफ असतो, तर कफ ज्यावेळेस वाढतो, कफ वाढण्याचा ऋतू म्हणजे वसंत, फेब्रुवारी महिना. तर कफ वाढला तर काय होतात की कफाचे आजार होतात, सर्दी, खोकला, त्याचप्रमाणे स्किन डिसीज, परत आलस्य, आळशी होतात, वजन वाढणं. आता स्त्रियांमध्ये तर PCOD तुम्ही ऐकतातच, हा कफाचाच आजार आहे ना. ओके. हां. तर ह्याच्यासाठी मग आता कफासाठी काय करायचं, तर शामक आहार घ्यायला हवा. जास्त गुरु आहार नको. गुरु आहार म्हणजे कोणता, की दही नको, जड अन्न पदार्थ नको, उडीद डाळ नको, इडली वगैरे हे सगळे कफकारक आहे. तर हा आहार घ्यायला नको. जर कफ वाढत असेल शरीरातला किंवा कफाचे आजार करण्यासाठी आपल्याला या आहाराचा वर्ज्य करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आता आयुर्वेदानुसार कफासाठी कोणतं पंचकर्म श्रेष्ठ सांगितलं आहे, तर वमन. मग तुम्ही आता बघत असाल की आता वासंतिक वमन सुरू होतात फेब्रुवारीमध्ये, आयुर्वेदिक डॉक्टरांचे वगैरे. तर तो ह्याचंच कारण आहे की ज्यावेळेस आपण वसंत ऋतूमध्ये वमन केलं तर कफाचे आजार कमी होतात. म्हणून वर्षातनं एकदा वासंतिक वमन केलं तर भरपूर फरक पडतो. योगामध्ये सुद्धा षटकर्मामध्ये वमन हे सांगितलं, बरोबर आहे. म्हणूनच ते कदाचित योग आणि आयुर्वेद हे अगदी परस्पर पूरक, जसं तुम्ही पहिल्यांदा म्हणालात, बरोबर, की आपल्याला पदोपदी जाणवतं की जसं वमनाला आयुर्वेदामध्ये पण महत्व आहे तसंच
तसंच योगामध्ये सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. बरोबर. तर मग ह्याच्यानुसार हे करतो आपण. म्हणून मग म्हणजे वर्षात मी तर एक तर सांगते की तुम्हाला ज्याप्रमाणे दोष असतात किंवा जसे आजार होतात, तर वर्षातनं 3 वेळेस म्हणजे वर्षा ऋतूमध्ये बस्ती, शरद ऋतू, ऑक्टोबर हीटमध्ये विरेचन आणि वासंतिक वमन म्हणजे वसंत ऋतू फेब्रुवारीमध्ये वमन प्रत्येक व्यक्तीने करायलाच हवं. मग तुम्हाला आजार असो नसो तर स्वास्थ्य व्यक्तीने केलं तर तुम्हाला फरकच म्हणजे पडणार. शरीरात जी काही विषद्रव्य साठलेली आहे ती सगळी बाहेर फेकली जाणार आहेत. बरोबर. आणि म्हणजे ऑटोमॅटिकलीच आपण म्हणू शकतो की आपल्याला त्याचे परिणाम दिसायला लागतातच. बरोबर. आणि आता कफासाठी आपण योगशास्त्रामध्ये पण भरपूर सांगितलंय. सूर्यनमस्कार तर सूर्यनमस्कार उत्तम आहे की जेवढे दंडस्थितीतली आसनं तुम्ही म्हणाल. हां, दंडस्थितीतले आसन, त्याचप्रमाणे त्रिकोणासन, हे धनुरासन तर सगळ्यात चांगलं उत्तम आसन, सर्वांगासन, हलासन, हे आसन केलं की कफाला चांगला फायदा मिळतो. तो त्यातल्या त्यात PCOD जर असेल तर ही सगळी आसन त्या महिलांनी करायलाच पाहिजे. आपण आहाराबद्दल बोललो आणि प्रकृतीबद्दल बोललो, तर विहाराबद्दल आपण बोलूयात, कारण की आपण आज विषय तो घेतलाय, आहार विहार. बरोबर. आता विहार हा शब्द खूप जणांना नवीन असेल, आपण एवढा वापरत नाही विहार. तर विहार म्हणजे काय की ऋतुचर्येनुसार आपण जी दैनंदिन जीवनशैली, दिनचर्या म्हणूयात आपण. बरोबर. दिनचर्या, ऋतुचर्येनुसार आपण जी दिनचर्या करतो आपला विहार, तो विहार. मग आता ऋतूनुसार आपण बघितलंच आहे, मग अशी ऋतूनुसार आपण कशी दिनचर्या ठेवायची. सकाळी लवकर उठणे, जे ऋतू आहेत त्यानुसार आपण योगाभ्यास करणे किंवा प्लॅन करायला हवा. आहार पण तसाच ठेवायला हवा. पंचकर्म पण तसेच करायला हवे. त्याचप्रमाणे ह्या सगळ्यांमध्ये पण आपण थोडंसं मनावर पण काम करायला पाहिजे प्रत्येक ऋतुचर्येनुसार. त्यासाठी ध्यान धारणा तर महत्वाची आहे. तरी आहार विहार झाला आपला. योगा म्हणजे कुठली आसनं कुठल्या व्यक्तीसाठी कशी करावी तेही झालं. आता आचार आणि विचार एक छोटासा भाग आपल्या ह्याचा राहिलेला आहे. तर आचार कसा असावा, तर आयुर्वेद आणि योगशास्त्राने तुम्ही आता जसं सांगितलं की पित्तामुळे एखाद्या व्यक्तीचा स्वभावामध्ये कसा बदल येऊ शकतो, तसंच कफ आणि वात प्रकृतीच्या व्यक्तींची थोडीशी लक्षणं आणि त्यांनी त्यांचा आचार कसा बदलावा ह्या शास्त्राच्या मदतीने. आता वात ज्यावेळेस शरीरामध्ये वाढलेला असतो ना, तर त्यांची पण थोडीशी चिडचिड वाढलेली असते किंवा ते खूप जास्त अनेक वेळा आपण म्हणतो की त्यांना झोप येत नाही वात वाढलेला असेल तर, कारण की डोक्यातला पण वात वाढलेलाच असतो ना, म्हणून त्यांना शिरोधारा आम्ही सांगतो ज्यावेळेस वात. तर अशांनी काय करायचं की ध्यान धारणावर जास्त लक्ष द्यायचं. ज्यावेळेस वात प्रकृतीमध्ये वात वाढलेला असतो किंवा शरीरामधील वात वाढलेला असतो. त्याचप्रमाणे आहाराकडे, संतुलित आहाराकडे लक्ष द्यायचं. संतुलित आहार जर घेतला नाही तर वात वाढणारच. आणि कफ वाढला शरीरातलं की काय होणार की ते आळशी होणार. त्याचप्रमाणे अँझायटीसुद्धा कफ वाढते. तर त्यांनी सुद्धा मग कफनाशक औषधं घ्यावी, कफनाशक आहार घ्यावा. योगानुसार त्यांनी आसने करावी, सूर्यभेदन करावं, सूर्यनमस्कार करावेत. पण आत्ता पावसाळा आहे आणि जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी काहीतरी असं एक टेक अवे काहीतरी द्याल जे त्यांना सहज ह्याच्यामध्ये ते करू शकतात घरी सहजासहजी स्वतः, आणि ज्याच्यामुळे त्यांचं पावसाळ्यातलं आरोग्य चांगलं राहू शकतं. पावसाळ्यात काय करायचं की गरम पाणी प्यायचं. त्यानंतर जिरे, धने, मिरे, ओवा, हिंग ह्यांचं आहारामध्ये प्रमाण असलं पाहिजे व्यवस्थित. म्हणजे फोडणी द्यायला हिंग टाकलंच पाहिजे, मिरे वापरलेच पाहिजे. लहान मुलांना मिऱ्याचं थोडंसं पाणी दिलं तरी चालणार, किंवा लहान मुलांना थोडंसं वाटलं की नाक चोंदतायत तर गूळ आणि आलं ह्याचं आपण गोळी करून दिली तरी चालणार. म्हणजे सुंठेची पूर्वी गोळी असायची, आपल्या आजी करून ठेवायची आणि आपण ते घ्यायचो. त्याचप्रमाणे आपण लहानपणी आपल्याकडे अभ्यंग किती व्यवस्थित केला जायचा, पण एकदा तरी अभ्यंग केला पाहिजे. तर ते आता प्रमाण कमी होत चाललंय. तर शक्यतो पावसाळ्यात आठवड्यातनं एकदा जमत असेल तर रोजच अभ्यंग करावा. खूप छान झालं तुमच्याशी संवाद. छोट्या छोट्या गोष्टी कळाल्या ज्या आजपर्यंत माहिती नव्हत्या, आणि आशा आहे की आमच्या प्रेक्षकांना सुद्धा हा पॉडकास्ट खूप आवडेल. एवढ्या कमी वेळात आणि खूप अगदी कमी नोटीसवरती तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.